रुटीन चेकअपसाठी त्यांना आणण्यात आलं होतं. काय डॉक्टरांचं म्हणणं आहे, साहेबांची तब्येत आता कशी आहे? नाही नाही, साहेबांची तब्येत बिलकुल खराब झालेली नाही आहे आणि झालेली नव्हती. गेल्या आठवडाभर हॉस्पिटलमध्ये त्यांनी जे उपचार घेतले त्यानंतर घरी थोडे बहुत औषध पाणी चालू होतं. आता पुन्हा चेकअपसाठी रिकेट चेकअप करणं गरजेचं असतं नेहमी या पद्धतीत, त्याप्रमाणे त्यांना आणलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा त्यांचा रिपोर्ट ॲडव्हर्स नाही आहे, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. आत्तासुद्धा चेकअपमध्ये त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येत आहेत. साहेब पूर्णतः बरे आहेत. कुठल्याही प्रकारचा त्यांना अडचण किंवा प्रॉब्लेम शारीरिक नाही आहे. फक्त विश्रांती आणि रिचेकअप या 2 गोष्टींसाठी ते आता इथे ॲडमिट झालेले आहेत. आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता साहेबांना. सकाळी तुम्ही बरोबर होतात, काही बोलणं झालं तुमच्या साहेबांशी? नाही, साहेबांशी बोलणं झालेलं नाही, कारण साहेब माझ्या पुढे आले, लगोलग मी त्यांच्या मागे आलो आणि रुटीन चेकअप आहे ते ठरलंच होतं की 1-2 दिवसांनी आपल्याला हॉस्पिटलला जाऊन रिचेकअप करायचं आहे. त्यातला तो भाग आहे. याच्यामध्ये कुठलंही पॅनिक व्हायचं कारण नाही. लोकांना मी सगळ्या प्रेमी मंडळींना सांगतो की साहेबांना फक्त आणि फक्त चेकअपसाठी ठेवलेलं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा काहीही शारीरिक त्रास नाही. ताईंनी एक ट्विट केलं, हायड्रेशन झालंय, डिहायड्रेशन झालंय. नाही, असं काही नाही आहे. नॉर्मल आहेत, सगळे व्यवस्थित चाललेलं आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही. साधारण किती दिवस गैरसमज लोकांचा होऊ नये म्हणून मी फक्त तुम्हाला सांगतो की पूर्ण व्यवस्थित आहेत. काही कोणी पॅनिक व्हायचं कारण नाही. डिस्चार्ज डॉक्टर ठरवतील असते.